नमस्कार बालमित्रांनो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही माझ्या चॅनलला भेट दिली आहे आणि तुमच्यासमोर जे दिसतं आहे ते माझं पहिलंच पुस्तक आहे, शब्द खेळ. त्यामध्ये तुम्हाला शब्द, कोडी आणि त्यासोबत खूप खूप मज्जा करायची आहे. यथा यथा हि पुरुषः शास्त्रसमति गच्छति तथा तथा विजानाति विज्ञानः चास्य रोचति. अर्थात जसा जसा मनुष्य ज्ञान आणि शास्त्राचा अभ्यास करतो तसे तसे त्याचे प्रबोधन होते आणि त्याला नवीन नवीन गोष्टी समजून घेण्याचा आनंद प्राप्त होतो. मानवी संस्कृतीच्या विकासात शब्दांचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शब्द हे केवळ भावनेची देवाणघेवाण करण्याचे माध्यम नाहीत, तर ते विचारांना आकार देण्याचे, कल्पनाशक्तीला पंख देणारे आणि मनाला प्रगल्भ करणारे सामर्थ्यवान साधन आहे. जेव्हा हे शब्द खेळाच्या आणि कोडींच्या रूपात आपल्यासमोर येतात, तेव्हा बौद्धिक व्यायाम आणि मनोरंजनाचा एक अत्यंत आनंददायी संगम घडतो. हातातोंडाशी आलेले शब्द, मनात दडलेले अर्थ आणि बुद्धीला नवीन दिशा देणारी कोडी यांचा अचूक मेळ म्हणजे हे शब्दखेळ पुस्तक. वाचक जेव्हा या पुस्तकातील पानांवर नजर टाकतील, तेव्हा त्यांना केवळ कोडी सोडवण्याचा आनंद मिळणार नाही, तर मराठी भाषेच्या समृद्धतेची नव्याने ओळख होईल. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी आणि शब्दसंपत्ती समृद्ध करण्यासाठी हे पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. आता वळूया पुस्तकाकडे. बघा, मी पुस्तक उघडते आहे. या माझ्या पुस्तकाला मूर्त स्वरूप आणण्यामध्ये ज्यांनी मला मोलाचं सहकार्य केलं आहे ते आमच्या शाळेचे अध्यक्ष, नगरसेवा समिती मलकापूर, आदरणीय भाऊसाहेब प्रमोदजी डोरले सर, त्यानंतर आदरणीय डॉक्टर जयंतजी राजूरकर सर यांनी खूप सुंदर प्रस्तावना पुस्तकाला दिली. त्यामुळे मी त्यांचे सर्वप्रथम खूप खूप आभार मानते. आता वळूया आपल्या शब्दकोड्यांकडे. ह्या शब्दकोड्यांमध्ये कुटुंबातील परस्परांशी असलेल्या नात्यांचा परिचय आपल्याला व्हावा म्हणून मी हे शब्दकोडे तयार केलेलं आहे. यामध्ये जसं तुझ्या मामाचा तू कोण हे भरत असताना आपल्याला नातंसुद्धा कळणार आहे, आपल्याला नातेसुद्धा कळणार आहे. त्यानंतर मामाची बायको तुझी कोण हे सुद्धा कळेल. पुढे कुटुंबात आणि विविध समाजातील विविध उत्सवांचा परिचय दिलेला आहे. शब्दकोडे आपण जेव्हा सोडवू त्या सोडताच आपल्याला समाजातील विविध सण आणि उत्सव यांची सुद्धा माहिती होणार आहे. जसं उदाहरणार्थ आता बघू आपण 2 नंबर आडवे, दिव्यांचा सण दिवाळी, आपल्याला त्याचा परिचय होऊन जाईल. त्यानंतर कालगणना आणि कॅलेंडरचा परिचय आहे. जसे उदाहरणार्थ इंग्रजी वर्षातील 7वा महिना कोणता येईल, आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै असं करून आपण इथे येऊन बरोबर ते कोडे सोडवू शकतो. नंतर शरीरविज्ञानाचा सहज परिचय. जसं बघा, यामुळे आपण ऐकतो, तर कशामुळे 4 नंबरवर आडवे येईल कान. कानामुळे आपण ऐकतो. त्या आपल्याला हे जे पार्ट्स ऑफ बॉडी आहे इंग्लिशमध्ये माहिती आहेत, पण कधी कधी मराठीमध्ये थोडंसं आपलं कन्फ्युजन होतं. त्याचा आपल्याला ते आपलं कन्फ्युजन दूर व्हावं म्हणून मी मराठीमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर इथे निसर्ग परिचय आहे. वारा म्हणजे काय, वाऱ्याला आपण काय म्हणतो, आकाश काय, उदी म्हणजे काय, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ह्या पुस्तकामध्ये जेव्हा तुम्ही कोडे सोडवाल तेव्हा माहिती होईल. पुढे आहे विविध भावनांचा परिचय. जसं रडका, हसरा, खाली वर, जय पराजय, नको हवे, ह्या सगळ्या आपण जेव्हा कोडे सोडवतो तेव्हा त्याला आपल्याला ह्या भावनांचा सुद्धा परिचय होईल. पुढे बघूया आपण. पुढे आहे पर्यावरण लौकिक वस्तू परिचय. याच्यामध्ये झाडे, झाड, बिया, त्यानंतर फुले, वासरू, लांडगे, प्राणी सुद्धा आहे, सगळं आहे, त्यातलं सुद्धा आपल्याला कळेल. त्यानंतर आहे जीवन परिचय. ह्या कोड्यामध्ये आपल्याला आपल्या आजूबाजूला ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कोड्याच्या द्वारे माहिती होणार आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी, जसं आपण ताक तयार होतं, मग ते कसं, दही घुसळून तयार केलेलं पेय म्हणजे ताक, जो आपण पंती म्हणतो. मग त्या पंतीलाच काय, मातीचा दिवा म्हणजे काय, तर पंती. आपल्याला दोन्ही पण शब्द मराठीतले माहिती होतील आणि आपली मराठी भाषा समृद्ध होईल.
यानंतर मोठी बहीण, हिला आपण काय म्हणतो, ताई किंवा कब्बशी, त्यालाच बशीचा सोबती कोण, तर कप. आपण झाड्यावरती पण उड्या मारताना बघितलंय, खूप सारे असतात. मग झाड्यावर उड्या मारणारे कोण, तर माकड. हत्तीलाच काय म्हणतो हे पण आपल्याला यामध्ये कळेल भरता भरताच. त्यानंतर समूहदर्शक शब्द सुद्धा मी घेतलेले आहे. जसं केसांचा काय असतो, तर झुपका. त्यानंतर जहाजांचा, केळीचा घड, धान्याची रास. आपल्याला ह्या पुस्तकांचा उपयोग स्कॉलरशिपसाठी सुद्धा होणार आहे, कारण मी बरेच शब्द इथे घेतलेले आहे. समानार्थी, विरुद्धार्थी, समूहदर्शक, एकवचन, अनेकवचन. या इथे आहे आपल्याला विविध प्राणी परिचय. आता हे चित्र मी इथे दिलेले आहे. या चित्राचं बघायचं, चित्रामध्ये कोणता प्राणी आहे आणि त्याचं नाव लिहायचं आणि हे आपल्याला कंप्लीट करायचं. म्हणजे यामध्ये आपल्याला चित्रांवरून प्राण्यांचं नाव सुद्धा कळेल आणि वेगवेगळ्या प्राण्यांचा परिचय सुद्धा होईल. आता इथे संख्यात्मक ज्ञानाचा परिचय. आपल्याला इंग्लिशमध्ये माहिती आहे, आपण 1000, lakh, 10 भरपूर स्पेलिंग लिहितो आणि संख्या पण ओळखतो. पण आता इथे मी काय केलं आहे, इंग्लिशमध्ये तुम्हाला संख्या दिलेली आहे, पण त्या संख्येला मराठीत काय म्हणतात, हा जो अंक आहे हा मराठीत काय म्हटलं जातं ते इथे मी दिलेलं आहे. हे तुम्हाला करायचं आहे, कारण आपल्याला आपल्या या मातृभाषेकडे सुद्धा वळायचे. आपल्याला मराठीत सुद्धा कोणत्या संख्येला काय म्हणते हे माहिती पाहिजे म्हणून. यानंतर इथे दिलेलं आहे की एक कोणता शब्द ह्या चौकोनात तुम्ही भरला तर हे सगळे शब्द अर्थपूर्ण होतील. जसं आता हे पहिलं बघू शकतो आपण. आता त, शा आणि र दिला. इथे आपण काय लिहू शकतो, भा लिहिला तर आपण भात, भाषा, भार, हा एक शब्द पूर्ण तयार होईल. इथे भाच असेल असं नाही, तुम्ही दुसरेही कोणते आणून तुम्ही तिथे तो शब्द अर्थपूर्ण करू शकतात. यात तुम्हाला किती भाषेचं ज्ञान आहे तपासल्या जाईल. इथे आहे शब्द साखळी. इथे आपल्याला शेवटच्या शब्दावरून शब्द तयार करायचा. जसं आता भारत, त आला, इथून तवा. मग आता इथे शेवटी वा आला, वावरून तुम्ही वारा, वात, वायू, तुम्हाला जो वाटेल तो शब्द येऊ शकतो. असं हे कम्प्लीट करायचं आहे आपल्याला. आणि शेवटी तो तुमचा फेवरेट आहे. आता बणीला त्यांचे जेवण द्यायचे आहे. पेन्सिलने आपल्याला ह्या सशाला त्याच्या जेवणापर्यंत न्यायचं आहे. इथे मनीला तिच्या जेवणापर्यंत न्यायचं आहे. आणि शेवटी बघा, शेवटी मी काय दिलेली आहे, पूर्ण उत्तरसूची दिलेली आहे. जर तुम्हाला तिकडे शब्दकोड्यांमध्ये कोणत्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही किंवा शब्दकोडे कुठे तुम्ही अडले तर तुम्हाला इथे उत्तरसूचीमध्ये बघता येईल. पण सर्वप्रथम पहिले आपल्याला सोडून बघायचं आहे. नाही आलं तरच आपल्याला मागे वळायचं आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मागे दिलेली आहे. आणि हे सगळ्यात शेवटचं चित्र बघा, कारण आपण हे जर कोडं सोडवलं तर निश्चितच आपली शब्दांशी मैत्री होणार आहे आणि अक्षरांच्या खेळाची आपल्याला खूप 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 मजा येणार आहे. इथे बघा, आज मी हे पुस्तक तुमच्याकडे सादर केलं आहे. त्यामध्ये ज्यामुळे मी हे पुस्तक सादर करू शकली ती माझी ही शाळा, आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर. खूप खूप धन्यवाद. आशा करते तुम्हाला हे माझं पुस्तक निश्चितच आवडेल आणि तुम्हा सर्वांचे मी पुनश्च एकदा धन्यवाद मानते.